न मोकाशी की हो ना आणि मी आलो रायाचा जोशी हो ना ऐका दादा नमस्कार, मी सचिन कुलकर्णी आणि आपण पाहताय शिवशाही न्यूज. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिलांचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या स्त्रीपणाच्या मर्यादा ओलांडून आपल्या क्षेत्रामध्ये भव्यदिव्य असं यश संपादन केलेलं आहे. विशेषतः पंढरपूर येथे गोपाळपूर येथे राहणाऱ्या चंदाताई तिवाडी या महाराष्ट्रामध्ये भारूड सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात. खरं तर त्या मराठी भाषिक नाहीत. अमराठी एखाद्या व्यक्तीनं मराठी साहित्यामधल्या भारुडामध्ये प्रावीण्य मिळवणं आणि त्या भारुडाचा राज्यभर देशभर प्रचार आणि प्रसार करणं ही खरं तर कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्यामुळंच आपण आज चंदाताई तिवाडी यांच्या जो काही कलाप्रवास आहे तो जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी बहुरूढ म्हणजे बहुजनांमध्ये रूढ असलेल्या संकल्पनांचा वापर करून मनोरंजनातून लोकप्रबोधन करण्याचा मार्ग म्हणून भारुडाची निर्मिती केली आणि या भारुडाच्या माध्यमातून उपरोधिक अशी टोलेबाजी करत सर्वसामान्य जनतेला त्यामध्ये असलेल्या समाजामध्ये असलेल्या अनिष्ट ज्या काही प्रथा असतील, रूढी परंपरा असतील त्यावर प्रहार करून समाजामध्ये एक लोकजागृतीचं मोठं प्रश्न निर्माण केलं होतं. त्याच भारुडाची परंपरा चंदाताई तिवाडी आज चालवत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये त्यांनी भारुडाचे प्रचार आणि प्रसार केलेला आहे. देशभर प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि भागवत धर्माची जी काही परंपरा आहे त्यामध्ये आज चंदाताईंचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कारही देश पातळीवरचा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर लोककलावंतांसाठी असलेले अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधून आज त्यांच्या कलाप्रवासाचा जो काही कलाप्रवास आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा तर चंदाताई, आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. नाही, हे माझ्याच हातात राहू दे. पहिल्यांदा मला खरं तर कौतुकही वाटतं आणि प्रश्नही पडतो की तुम्ही मूळच्या अमराठी आहात, म्हणजे मराठी भाषिक नाहीत आणि घरामध्ये राजस्थानी भाषेचं वापर करता तुम्ही, राजस्थानी भाषेचा असेल आणि तुमचा जन्म जरी पंढरपुरातला असला तरी मूळ प्रभाव जो आपल्या मातृभाषेचा असतो तो असतोच माणसावर. तरीही मराठीमध्ये तुम्ही एक प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि भारुडासारख्या अतिशय लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कलाप्रकारामध्ये आज तुम्ही काम करताय. तुमच्या पहिल्यांदा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की भारूड म्हणजे नेमकं काय असतं? भारूड हे तुम्ही आत्ताच सांगितलं की बहुरूढीचं दर्शन आहे. भावावरती आरूढ असणाऱ्या ज्या काही भावना लोकांच्या आहेत त्या निदान नेमक्या कशा जपल्या पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये व्यंगत्व आहे, त्याच्यामध्ये जे अनिष्ट आहे, विकृती आहे ती बाजूला गेली पाहिजे. याचं एक सुंदरसं असं आरशासारखं चित्र संतांनी उभं केलेलं आहे. आता आपण म्हणता की नाथांची भारुडं, पण भारुडं फक्त नाथांची नाही आहेत. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस या सकल संतांच्या ग्रंथामध्ये आम्हाला रूपकांची रचना सापडते. तर रूपक म्हणजे भारुड आहे. म्हणजे ज्या स्वरूपातून आता अभंग, कधी भंग न पावणाऱ्या रचना, गवळण, कृष्णाच्या लीला त्याच्यामध्ये वर्णित केल्या जातात, गोपिकांचे वर्णन केले जातं, त्याला गवळणी म्हणतात. विरहिणी आहेत, त्याच्यामध्ये काही कूट अभंग आहेत. तर भारूड हे एक कूटात्मकच रूपक आहे आणि काही कूटात्मक रूपक आणि काही सामाजिक रूपक. तर समाजामध्ये निदान काही परंपरेने चालत आलेल्या लोककला आणि लोककलावंत त्यांची भूमिका, त्या भूमिकेमध्ये आध्यात्मिक दृष्ट्या कसं माणसाने जगलं पाहिजे आणि काय मागितलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, याच्यासाठी हा लोककलावंतांचा वापर करून नाथांच्या काळामध्ये प्रभावी भारुडावरती जास्त प्रबोधन आणि जास्त प्रकाश त्यांनी पाडलेला आहे. आणि म्हणून आपल्या जनसामान्यामध्ये एक असं होऊन गेलेलं आहे की नाथांची भारुडं.
तर नाथांची भारुडं ही लोकप्रभावी ठरली. हं, हं. पण त्या काळामध्ये आसूड ओढून त्या काळामध्ये त्यांनी जे काही लोकांना जागं करण्याचं काम केलेलं आहे की आता उठा की जी मायबाप कशी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. म्हणजे तुम्हाला फक्त पाठवले कशासाठी, मानवी देह तुम्ही कशासाठी वापरलाय, कशासाठी धारण केलाय, तर ही खेप तुम्हाला मिळाली आहे खूप 84 लक्ष योनीनंतर, तर ही चुकवू नका. म्हणजे त्याचा वाटोळ करू नका, व्यंगत्व त्याच्यामध्ये बाळगू नका, त्याचा सदुपयोग करा. असा उद्दिष्ट आध्यात्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि विशेष मानवी प्रकृतीला अनुकूल असणाऱ्या विचारांनी भरलेलं त्यांचं जे साहित्य आहे ते त्यांनी त्या परंपरेमध्ये ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते भारुड आहे. पण अशा भारुडांना सादरीकरण करताना जेव्हा मला सुरुवातीला म्हणजे 1981 सालामध्ये मी अगदी 1-2 भारुड आमच्या भजनी मंडळात म्हणायची. एकविरा महिला भजनी मंडळ आमचं, त्याच्या माध्यमातून नवरात्रामध्ये मंदिरामध्ये, रुक्मिणीच्या मंदिरात किंवा एकविराईच्या मंदिरामध्ये आमच्या भजनाची सुरुवात. आणि तिथं सादरीकरण करताना मग एखादं जोगवा, एखादं भारूड, एखादा गोंधळ अशा पद्धतीने छोटे छोटे आम्ही प्रेझेंटेशन सादरीकरण करायचं. त्यावेळेला लोकांचा जो प्रतिसाद होता त्यांना ते आवडायचं. आणि विशेष म्हणजे मला कुटुंबाल कल्याण योजनेची मी त्या काळामध्ये व्हाईस चेअरमन होते 81-82 मध्ये त्यावेळेला. तर आम्हाला ग्रामीण भागामध्ये महिलांशी संवाद साधावा लागायचा. तर भाषण केल्याने त्या कंटाळून जायच्या. म्हणून मी भारुडाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी प्रबोधन करण्यासारखं, त्यांना त्याच्यातून जागृती करण्यासारखं ते एक साधन मला सापडलेलं होतं. आणि त्याचा वापर मी जास्त तिथं करायची. त्या महिलांना आवडायचं ते. आणि मग मला कळलं की म्हणजे समाजातली ग्रामीण भागातल्या लोकांची नाडी मला कळली की लोकांना असं भाषणबाजी आवडत नाही. तर ह्याच्यातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याची जास्त भूमिका नाथ महाराजांनी जी चालू केली ती आत्ताही गरजेची आहे. खरं तर आमच्या सर्व दर्शकांना हे आज एक नवीन माहिती मिळाली असेल, कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडंच भारूड म्हणलं की नाथांचं भारूड हेच अभिप्रेत असतं लोकांना किंवा माहीत असतं. परंतु सर्व संतांनी रूपकात्मक ज्या रचना केलेल्या आहेत त्या भारूड सदृश्य किंवा भारूडच आहेत असं चंदाताईंकडून आपल्याला माहिती मिळाली. आणि ही खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवीन माहिती असेल असं मला इथं म्हणावं वाटतं. तुमची भारूडाची सुरुवात प्राथमिक कशी झाली ती तर आता तुम्ही सांगितलंच, पण हे जे आज जे स्वरूप दिसतंय तुमच्या भारूड सम्राज्ञीचं रूप दिसतंय त्याचं खरं बीज कुठं रोवलं गेलं? आकाशवाणी पुणे केंद्र यातून माझं जेव्हा देहूकर महाराजां बाळासाहेब देहूकर महाराज हरिभक्तपरायण आमच्या गल्लीतच राहतात होते. माझं माहेरच पंढरपूर आहे. महाद्वारातच माझा अगदी लहानपण गेलेलं आहे. माझा जन्मही पंढरपुरातच झालेला आहे. आणि त्यामुळं सगळं बालपण ज्या गल्लीत गेलं, ज्या मंदिराच्या परिसरात गेलं, तर त्याचा प्रभाव माझ्यावरती पडला. तशी घरामध्ये मारवाडी भाषा, आम्ही राजस्थानी मूळचे. नागौर जिल्ह्यामध्ये राजस्थानला जोधपूर एरियाच्या बाजूलाच नागौर डिस्ट्रिक्ट आहे. तर नागौर डिस्ट्रिक्टमध्ये निंबोळा म्हणून माझं वडिलांचं गाव आणि म्हणजे सासरचं गाव आणि वडिलांचं गाव रिडमलसर त्याच परिसरामध्ये. तर आमचे कधी आजे पंजे सगळे राजस्थानमध्ये दुष्काळ पडल्यानंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले आणि विदर्भात राहत होते. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये ते राहत असताना असेच यात्रेला फिरत फिरत माझे आजोबा या ठिकाणी आले आणि पंढरपुरात येऊन त्यांनी वैराग्य त्यांना काय निर्माण झालं आणि ते इथं स्थायिक झाले. नाही, स्थायिक झाले आणि चहाच्या केटलीपासून त्यांनी वाळवंटामध्ये आपला चहाचा व्यवसाय वाढवला. आणि मग त्यामुळं ती इथं वास्तव्याला असल्यामुळं माझी आई एकुलती एक मुलगी होती त्यांची. आणि मी पहिल्यांदा गर्भात पडलेली आईच्या, आणि मग ते पहिलं बाळणपण माहेरी व्हावं त्या उद्देशाने माझ्या आईला विदर्भातून इथं डिलिव्हरीसाठी आणलेलं होतं आणि माझा जन्म पंढरपुरात झाला. पुन्हा आम्ही गेलो अगदी वर्षाची झाली तेव्हा मी, पण पुन्हा तिसऱ्या बाळणपणाला
माझ्या बहिणीच्या आम्ही पुन्हा इथं आलो. पंढरपुरात आले. तर तेव्हापासून मग माझं जे बालपण गेलं ते पंढरपुरात गेलं. शिक्षण वगैरे सगळं. त्यामुळं कोळी, वडर समाज, पारधी समाज असा नदीच्या कडेचा जो काही समाज होता त्या समाजामध्ये मी जास्त रमलेली असायची. आणि मंदिर परिसर हे आमचं खेळण्याचं ग्राउंड होतं. बरोबर. तर सभामंडपामध्ये छोटी छोटी भावंडं घेऊन मी तिथं खेळायत रमायची. त्याच्यातून मला चक्री भजन आहे, दिंड्या यायच्या, कीर्तनं चालायची, वाळवंटात कीर्तनं, ते भावंडं घेऊन जायची मी सांभाळायला. सगळ्यात मोठी होते माझ्या आईला. आम्ही एकूण 10 लेकरं होतो. आणि हॉटेलचा व्यवसाय होता, वडील वगैरे खूप मोठा राडा होता. तर मग आईला काम करायला ह्या सगळ्या मुलांची अडचण व्हायची म्हणून मी आपली जास्तीत जास्त त्यांना बाहेर घेऊन त्याच्यातून ऐकून मला ते सगळं म्हणजे पाठांतर झालं. शाळा मराठी भाषा, गल्लीत मैत्रिणी सगळ्या मराठी. तर आमचे वडील खूप रागवायचे घरात आल्यानंतर की हे असले घरात बोलायचं नाही, मारवाडी भाषा बोलायची, मारगट्टी काय तर आपले शिकून येते बाहेरनं. त्यांची भीती होती आम्हाला. आणि त्यामुळं घरात राजस्थानी सगळं खान पान बोलणं वगैरे. पण माझं ते बाहेरच्या याच्यामुळं माझ्यावर भाषेचा प्रभाव मराठीचा जास्त झाला. आणि खूप छोट्या वयात माझं लग्न झालं, 16वं लागताच. त्यामुळं सोलापूरला माझं सासर. आणि तिथून मग माझ्या काही आजारपणामध्ये TB सारखा आजार मला झाला. त्या 3ऱ्या स्टेपमध्ये मी आजारात असताना मला नगरेश्वर मंदिरात चाललेल्या हरिभक्तपरायण दुण्णा महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाने एक काय माहिती प्रेरणा मिळाली. अणुरणिया थोकडा तुका आकाशा येवडा या अभंगाचं कीर्तन होतंच महाराजांचं. आणि त्यांनी मला इतकं प्रेरित केलं की त्या अभंगाचा तंतोतंत अर्थ मी माझ्या स्वतःच्या आत्म्यामध्ये उतरवला. आणि तिथून मला जगण्याची उर्मी निर्माण झाली. आणि मग तिथून मी बरेच दिवस त्या भजनामध्ये, त्या नगरेश्वर मंदिरामध्ये जात येत उठत बसत माझा त्या आजाराला बरा होण्यासाठी खूप एक चांगला मला छंद मिळाला, एक साधन मिळालं. आणि उच्च प्राणायामासारखा प्राणायाम गायनामध्ये आहे आणि गाण्यातून माझ्या फुफ्फुसांना व्यायाम मिळत गेला. त्यामुळं मी त्या आजारातून बरीच काही बाहेर पडले. आणि आनंदी राहायला शिकले की नाही आता आपण आपल्यासाठी जगायचंय. आणि त्याच दरम्यानमध्ये माझ्या मिस्टरांची नोकरी तिथली सुटली होती आणि मी पंढरपूरला सुट्टीसाठी मुलं घेऊन आले. आणि इथं येऊन निर्णय घेतला की आपल्याला नाहीतरी तिथंही जाऊन काहीतरी काम करून जगायचंय, तर तेच इथं आपण जगूया. आणि पांडुरंगाचे पाय धरले आणि पंढरपुरात राहण्याचा निर्णय घेतला. आणि एक खोली भाड्याने करून मी माझं इथं मंडळ सुरू केलं. आईने माझ्या 5 टाळ मला आणून दिले आणि तिथून ते भजन सुरू झालं. आणि त्या भजनाच्या माध्यमातून हरिभक्त महाराज आमच्याकडं वाजवायला यायचे आमच्या भजनात. तर त्यांनी आमचं ते भजन ऐकून, भारुड ऐकून आणि मग आकाशवाणीचा फॉर्म घेऊन आले ते. आणि तो फॉर्म भरल्यामुळं मला म्हणजे निमंत्रण आलं पत्राद्वारे. आणि सोलापूरला त्याची चाचणी परीक्षा होती. आणि मी तिथं एक अभंग, एक गवळण आणि एक भारूड गायले. आणि त्याच्यामध्ये लगेच एक 15 दिवसांनी आम्हाला पत्र आलं की तुमचं लोककलेच्या लिस्टमध्ये, यादीमध्ये नाव समाविष्ट झालेलं आहे. आणि ते भारुडासाठी झालेलं आहे. मग मला ॲटोमॅटिक ती सादरीकरण करायचं म्हणल्यावर मला अभ्यास करावा. आजही मला अभ्यास करावा लागतो. बरोबर, अगदी खरं. म्हणजे कुठला विषय मांडायचा आहे त्या विषयाला अनुसंधाने गाथ्यामधली भारुडं शोधते, रूपकं शोधते, त्याला चाली बसवते आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती प्रबोधन करते. तर तो मला ती सवय झाली. आणि मग आकाशवाणीमुळं माझं रेडिओवरती आवाज ऐकून बरीच काही ग्रामीण लोक मला निमंत्रण द्यायला आली. मग स्टेज कार्यक्रम मिळत गेले. काही आम्हाला दूरदर्शननी पण स्टेजचे प्रोग्राम दिले. काही मग त्याच्यातून चॅनलवरती पण आम्ही हळूहळू जायला लागलो. आणि मोठमोठ्या इव्हेंटमध्ये मोठमोठ्या लोककलावंतांच्या समेत म्हणजे पहिल्यांदा मला बघा एक चांगली संधी मिळाली. ती म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम एक
उमादेवी टुनटुन म्हणून नटी होती. हो 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 त्या टुनटुन नटी बरोबर मला 8 दिवस त्या लोककलेच्या प्रवासात जाता आलं. बरं. तर तेव्हा मला लावणी काय असते, हं. त्या तमाशातल्या लोक कलावंत कशा असतात हं. त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यांच्याबद्दलचं जे घृणा होती एक हं. आपल्या समाजामध्ये, जनरल हो, समाजामध्ये, हो, हो. तर ती माझी मिटली. हं. की नाही, त्या पण एक चांगल्या कलाकार कलावंत आहेत आहेत. आणि त्यांनाही जगायचा हक्क आहे, हं. अशी माझी भावना झाली. तर त्याच्यामध्ये कोळी नृत्य आहे, शेतकरी नृत्य आहे आणि मग त्या उमादेवी ज्या टुनटुन हो. या नटी सुंदर जुन्या गायिका गायिका पण होत्या होत्या त्या. हो. आणि इतक्या सुंदर त्या जुन्या गाणे म्हणायच्या. हं, हं. त्याच्यामध्ये एक राजूबाबा शेख म्हणून मुस्लिम कलाकार होते, जे डोक्यावर घागर घेऊन पायात घुंगरू बांधून आणि गळ्यामध्ये विणा घेऊन ती घागर समईवर ठेवलेली असायची आणि ती डोक्यावरती ठेवून कुठलाही आधार न घेता हात मोकळे असायचे त्यांचे आणि ते इतके सुंदर नृत्य करून गवळणी अभंगातून नृत्य करायचे. तर ह्या कलावंतांना मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला हळूहळू असं वाटलं की आपण सुद्धा अशा पद्धतीने ह्या कलेला प्रस्तुत करण्यासाठी खूप चांगले चांगले व्यासपीठ आहेत, तर आपण पुढे गेलो पाहिजे. म्हणजे मठा मंदिरामध्ये न गुंता सामाजिक कामासाठी सामाजिक लोकांमध्ये आणि एक चांगल्या लोककलेचं स्टेज आपल्याला मिळणं याच्याकडं माझं जास्त आकर्षण राहिलं. आणि म्हणून मला बरेच काही म्हणजे HIV अवेअरनेस आहे, तुमचं लेख वाचवा आहे, व्यसनमुक्ती आहे, ग्रामीण विकास यंत्रणा आहे. मग मला शासनाचे पण प्रोग्राम यायला लागले. मग स्वच्छता अभियान, निर्मल वारी, पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी, हे असे शासकीय कार्यक्रम पण मला याच्यातून मिळत गेले. आणि दूरदर्शनचा कार्यक्रम आधी मी अजून TV वर पोचले नव्हते तेव्हा संगीत नाटक अकॅडमीचा मला 1987ला पहिला कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. मधुकर निराळे तेव्हा डायरेक्टर होते त्या कमिटीचे. तर ही महाराष्ट्राच्या वतीनं ते डायरेक्टर होते आणि त्यांनी इथं पंढरपूरला येऊन माझी भेट घेतली आणि ताबडतोब आमच्या कलाकारांची यादी घेऊन आणि रिझर्वेशन केलं आणि आम्हाला मुंबईवरून दिल्लीला नेलं राजधानीमध्ये रेल्वेत बसवून. हा माझ्या जीवनातला दिल्लीचा पहिला प्रवास होता की जे मी माझ्या महिला कलाकारांना घेऊन पहिल्यांदा दिल्लीला गेले होते. आणि संगीत नाटक अकॅडमीच्या स्टेजवरती मी जेव्हा बुरगुंडा सादर केला, वेडीचं भारूड जनाबाई मुक्ताबाईंचं केलं सादर, तर त्याला जो आपली लोक प्रतिसाद देतील त्यात मला नवल नाहीये. पण अमेरिकेचे 80 वर्षाचे एक वृद्ध ज्येष्ठ नागरिक ज्यांना मराठी भाषाही कळत नव्हती आणि पूर्ण हिंदी सुद्धा ते जास्त बोलू शकत नव्हते, सगळं इंग्रजीमध्ये बोलायचे, तिने माझ्या ड्रेपरी रूम पर्यंत येऊन आणि माझा हात धरून त्यांनी किस केलं आणि व्हेरी व्हेरी नाईस, युअर ग्रेट आर्टिस्ट अशा इंग्लिशमधून तेव्हा मला मैडम इनको कुछ सब्जेक्ट आपसे कुछ चर्चा करनी है. मेरी क्या बोल रहे मुझे समझ में नहीं आ रहे. तर त्यांनी हिंदीमध्ये मला सांगितलं की तुम्ही जे गायलात ते त्यांना खूप आवडलं. ती अमेरिकन व्यक्ती रडत होती, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की यांना तुमच्या ज्या रचना आहेत त्या खूप आवडल्यात, तर त्या कुणाच्या रचना आहेत, तुम्ही तयार केल्यात का? मी म्हणलं नाही, आमच्या महाराष्ट्राचे संत एकनाथ महाराज त्यांची रचना बुरगुंड्याची आणि वेडीचं जे भारूड आहे ते मुक्ताबाईंचं आहे. तर संत मुक्ताबाई ज्ञानेश्वर इज सिस्टर, संत ज्ञानेश्वर सिस्टर असं मी थोडंसं इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये मी त्याला सांगितलं. मग त्या पत्रकारांनी त्यांना इंग्रजीमध्ये सांगितलं आणि त्यांनी ते सगळं लिहून घेतलं. मग मी चौकशी केली, ही व्यक्ती कोण आहे?
तर ते म्हणाले 20 वर्ष झाले आपल्या इंडियन कल्चरचा अभ्यास करण्यासाठी खास ते अमेरिकेतून या लोककला अकॅडमीच्या संगीत नाटक अकॅडमीच्या प्रोग्रामला येतात. नक्कीच नक्कीच. म्हणजे आमच्या कलेचा मग मला तिथं इतकं असं फिलिंग झालं आणि वाईट वाटलं की आमच्या हिंदू संस्कृतीला मराठी पायवारीमध्ये आम्ही माहेश्वरी तर जर्मनीचे सांथरमर गोंथाईज म्हणून डॉक्टर ज्यांनी मराठीचा जेजुरीचा खंडोबा याच्यावर रिसर्च केला होता आणि दुसरी गोष्ट त्यांनी वारीचं पण डॉक्युमेंटरी केलेली आहे, ती आज तुम्ही तुमच्या यूट्यूबवर पाहू शकता. त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी माझं भारूड घेतलं आणि ते भारूड सादरीकरण करायला मला जेव्हा संधी मिळाली तर त्यावेळेला माझी एवढी काही बुद्धी इतकी उच्च नव्हती. मला असं वाटलं की चला कॅमेरा पहिल्यांदाच पाहिला होता मी, काहीतरी 1984ची गोष्ट आहे, म्हणजे दिल्लीला जाण्याच्या आधीची. तर तो कॅमेरा पाहिला मी, आता हे शूटिंग करणार आहेत आपलं, तर मी एक गंमतशीर भारूड माय म्हणे माझी गोपी रोड झाली असा नाचायला सुरुवात केली मी, म्हणजे एक जाड बाई व्यंग भारूड घेतलं. तर ते तिथून उठून कॅमेऱ्यापासून आले, कॅमेरा बंद करून आणि मला म्हणाले, मराठीमध्ये बोलले चक्क, ताई हे नको, तुम्हाला एडका येतो का, एडका भारूड म्हणा. बापरे. मी इतकी थक्क झाले की हा जर्मनीचा माणूस आणि एडका भारूड आमच्यातला साधारण वारकरी म्हणू शकत नाही. मी पण खूप क्वचित त्याला साध्य केलेलं होतं. तर ठीक आहे म्हणलं, ते म्हणते. आणि मग ते जाऊन कॅमेऱ्यापाशी थांबले आणि हात केला, ओके. आणि मी एडका भारूड म्हणलेलं त्यांनी त्याच्यामध्ये त्या फिल्ममध्ये त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये घेतलं. ह्याच्यावरून मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक मला सांगायचं आहे की हे झालेला प्रकार मला काही माहिती नव्हता. विरा करंदीकर पत्रकार सकाळचे, त्यांचं 5 पैशाचं एक पत्र आलं की चंदाताई, तुला आम्ही काल फर्ग्युसन कॉलेजमध्ये मोठ्या भव्य पडद्यावरती त्या जर्मनी डॉक्युमेंटरीमध्ये तुला आम्ही ऐकलं पाहिलं आणि मनाला खूप आनंद झाला की तुझा आवाज जर्मनीला गेलेला आहे. बस मला एवढंच म्हणायचंय. मला ह्याच्यावर एक पुढं बोलताना मला तुम्हाला विचारायचं होतं आणि दर्शकांना सुद्धा ते गोष्टीची जाणीव करून द्यायची होती. सर्वसाधारणपणे भारूड म्हणलं की बुरगुंडा असेल, वेडी झाली असेल, विंचू चावला असेल, एक ठराविक 4-5 भारुडं सोडली तर सर्वसामान्य माणसाला भारुडाविषयी फारशी माहिती नसते. आता तुम्ही म्हणलं की जर्मनीचा एखादा अभ्यासक तो वेगवेगळी भारुडं माहिती आहे. तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की अशी आणखी खूप भारुडं असणार आहेत, तर ह्या 4-5 भारुडा व्यतिरिक्त आणखी किती भारुडं आहेत, तुम्ही किती जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी कुठं रेफरन्स मिळेल त्याचं? आता तसं बघायला गेलं तर आता खूप मोठा अभ्यास आहे, कारण माझे भारुडाबद्दलचे गुरु आहेत कैलासवासी नारायणराव बडवे, ॲडव्होकेट, जे वकील होते पेशाने. त्यांनी भारुडाचा खूप सुंदर असा अभ्यास केलेला होता आणि सादरीकरण तर फार त्यांचं होतं, पण त्यांचं लिखाण मात्र मला माहीत आहे. तर त्यांनी एक प्रबंध त्यांचा जो आहे तो आजही नाथ ट्रस्ट जे आहे, एकनाथ संशोधन ट्रस्ट औरंगाबाद पैठणच्या परिसरामध्ये, त्या ग्रंथालयामध्ये तिथं त्यांचा तो पहिला प्रबंध आहे. आणि दुसरा अजून व्हायला त्यांनी खूप लिहून ठेवलेलं होतं, परंतु ते काही प्रकाशित झालं नाही. तर त्यांची बहिणीची मुलगी वकील साहेबांच्या, आता बारामतीला त्या शिक्षिका प्रोफेसर आहेत, तर त्यांनी एक प्रकाशन केलं त्यांचं साहित्य आणि त्याचं प्रकाशनाला रामचंद्र देखणे कैलासवासी ते आले होते सोलापूरला. संत साहित्याचे मोठे अभ्यासक, अगदी संत साहित्याचे हरिभक्तपरायण रामचंद्र देखणे डॉक्टर होते, ते PhD झालेले होते
विशेष भारुडातून. तर त्यांनी त्यांच्या हस्ते ते पुस्तकाचं ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्याच्यामध्ये भारुडाचा अर्थासहित त्यांनी लिहून ठेवलेलं त्या ग्रंथाचं प्रकाशन झालं. आणि नेमकी मी त्या प्रकाशनाला अचानक गेले आणि पहिला तो ग्रंथ देखणे सरांनी मला स्टेजवर बोलून दिला की या ग्रंथाचा उपयोग कुठं होईल, तर चंदाताई तिवाडी सारख्या प्रभावी भारुडकार लोकांपर्यंत हे पोचवू शकतील. आणि म्हणून हा पहिला ग्रंथ मला चंदाताईंना द्यावा असं वाटतं, त्यांनी यावं. आणि मग मी गेले. तर त्याच्यामध्ये मला आणखीन आणि त्यांच्याकडून सुद्धा मला खरा भारुडाचा अर्थ काय आहे, कशासाठी भारुड निर्माण झालीत, हे मला वकील साहेबांकडून कळलं होतं ते असतानाच. तर जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. परंतु आज लोकांना तुमच्या महाराचा मी महार हा शब्द वापरला की बाबांनो त्याच्यावरती केस होते, त्याच्यावरती जातीय भेदक प्रकार पेपरला केला जातो, आरोप केला जातो किंवा पेपरमध्ये त्याची निंदा होते. तर मग आम्ही थोडंसं त्याचं संशोधन केलं की नाही आता आपल्याला तो शब्द काढायला पाहिजे. आणि मग मी पहिलं भारुड जेव्हा चोखोबांच्या तिथं केलं आणि ते वकील साहेबांनी तिथं उभारून ऐकलं, त्याच्यावरून त्यांनी माझ्या घरापर्यंत येऊन माझ्या वडिलांना विचारलं तुझी मुलगी कोण आहे भारुड करणारी, तिला बोलव. आणि त्यांनी होऊन मला सांगितलं की तुझं कालचं सादरीकरण मला खूप आवडलं, चोखोबांच्या तिथं तुझे जोहार म्हणलीस, काय वजन आहे तुझ्या आवाजात किंवा काय, असं त्यांनी खूप कौतुक केलं. आणि म्हणाले तू माझ्याकडे ये, मी तुला खूप भांडवल आहे माझ्याकडे देतो. माझे भारुडातले जर गुरु कोण असतील तर ते आहेत. आणि मग मी गेले. मला जेव्हा आकाशवाणीला गरज पडली की मला आता भारुड सादरी करायचे तर थोडं त्यातलं आपल्याला कळायला पाहिजे, मग तेव्हा गेले. तेव्हा दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, हे जरी आम्ही म्हणत असलो तरी त्याचा खरा अर्थ काय आहे. आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये षडरिपू जे आहेत, विकल्प जे आहेत, 6 आमच्यातले व्यंगत्व जे आहेत, ते षडरिपू, ते 6 विकार आमच्यातले म्हणजे आमच्या समाजातले घरात वावरणारे नातेवाईक. पण ते नातेवाईक 4 भिंतीतले नाही, तर 3.5 हातातल्या या देहामध्ये वावरत आहेत. ते खरे आमचे वैरी आहेत, ते दुश्मन आहेत आणि त्यांना आपण बघत नाही. आणि मग आमचे सासू सासरे ह्या पदव्या दिलेल्या आहेत त्यांना. म्हणजे सासू नको वाटते, सासरा नको वाटतो, सासरी नांदायला नको वाटतं. मग प्रपंच हाच तर संसार आहे आणि संसारात नांदलं की आम्हाला आमच्या संसारात सुद्धा राहून परमार्थिक जीवन जगता येतं. पण ते मग कधी येतं की मग हे खरे आतले जे सासरचे छळणारे लोक आहेत ते तुमच्या आत आहेत, त्यांना बाजूला काढून मग राहा, मग तुम्हाला सासर सुद्धा खूप छान वाटेल, मग प्रपंच सुद्धा परमार्थाकडे आपोआप घेऊन जाईल. हे मला वकील साहेबांच्याकडे बसून कळलं. आणि म्हणून मग ते सगळं मला कळता कळता मग अनेक भारुडं मी त्यांच्याकडे जाऊन अशी अध्यात्मातली खोल अभ्यासातली, म्हणजे बघा तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराजांची भारुडं नाही आहेत किंवा निवृत्तीनाथांची नाही आहेत, मुक्ताबाईची नाही आहेत, नाही, भरपूर आहेत. आता ज्ञानेश्वर महाराजांचं कूट रूपक आहे. म्हणजे जसं दादला नको गो बाई, नवरा नको बाई, तर आंबोली मी दादूला केला, असं एक ज्ञानेश्वर महाराजांचं भारुड आहे. आणि अजून एक ज्ञानेश्वर महाराजांचं आहे की पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, हा पतिव्रता धर्म पहा हो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. हा केवढा मोठा आहे की ते पुरुष आहेत. ज्ञानेश्वर महाराज पुरुष आहेत, केवढा पुरुषार्थ आहे. ज्यांच्या जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बोल रेडा बोले, जयाची द्वारी ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि इतक्याच छोट्या वयामध्ये समाधी घेतली, अशा ज्ञानेश्वरांना
पतिव्रतेचा धर्म पालन करण्याची आणि त्यांच्या उदरी जन्मलेल्या पतीची माहिती जगापुढे मांडायची आहे. नेमकं काय आहे? मग ते तर पुरुषार्थाचं प्रमाण आहे. मग ते स्वतःला स्त्री का म्हणून घेत आहेत, ते पत्नी का म्हणून घेत आहेत? मग ह्याचा इतका खोल आध्यात्मिक अभ्यास आहे की पातिव्रत्य धर्म पालन करणारी पतिव्रता जशी असते तसं परमात्म्यासाठी, परमात्म्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही दिसत नाही, हे व्रत स्वीकारलेले जे भक्त आहेत, जे संत आहेत, त्यांना असं वाटलं की आमच्याकडून जे काही निर्माण होणार आहे ते तपश्चर्येतून निर्माण झालेलं जे शब्द आहेत ती आत्म्यातून निर्माण झालेली आत्मशक्ती आहे. आणि मग आत्म्यातून निर्माण झालेल्या प्रत्येक आत्म्यामध्ये मी जर त्या परमेश्वराला पाहतोय म्हणजे मग तो आत्मा कुठेतरी रोज प्रसवतोय. बरोबर. आणि त्याला पाहण्याची रोज मी प्रसवतोय. आणि म्हणून मला प्रत्येक आत्म्यामध्ये प्रत्येक पासून हातीपर्यंत मला तो आत्म्यातला परमेश्वर अनुभवता येतो, दिसतो. म्हणून विश्वव्यापी परमेश्वराचं स्वरूप मला तिथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं दिसतंय. आणि त्याला प्रसवण्याची आणि त्याला पेलण्याची, त्याला प्रसूत करण्याची भूमिका ज्ञानेश्वर महाराज तिथं. म्हणून मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. निरंजनी क्रीडा करणं म्हणजे मध्ये निरंजनाचा आत्मप्रकाश आहे. आणि योगी पावन जनाचा म्हणजे साही अपराध जनाचा योगी पावन मनाचा. तर मनामध्ये पावन झालेल्या आत्मचिंतनामध्ये ज्ञानेश्वर महाराज त्याचा इतकं सुंदर उल्लेख करतात. तर ते भारूड मी मुद्दामून जिथं नाथ महाराजांची ढालगज घेते की जेव्हा नव्हते कोटेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा ते रेते रेते, तिथं एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे भाऊली, अमरपुरी तिची घरकुली कानोबा ते रेते रेते, तिथं एक ढालगज निर्माण झाली. ही भारूड लोकाभिमुख नाही आहेत, लोकाभिमुख नसली. हा. आणि आता अशी काही रूपक आहेत. मला जेव्हा मी तोडते की नाथ महाराज म्हणतात की पतिजल मी ढालगज आहे, माझ्या उदरी पती जन्मलाय, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना मग पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, हा पतिव्रता धर्म पाहाव माझा. तर ह्याची जी कॉम्बिनेशन आहे, ह्याची जोड आहे, तर एक विचार म्हणजे आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा चर्चा करताना एक तत्वज्ञान समोर ज्ञानेश्वर महाराजांचं आहे आणि एक तत्वज्ञान नाथ महाराजांचं आहे. तर म्हणजे संसारामध्ये गुंतलेली अवस्था जी आहे त्या ढालगज मायेची, म्हणजे मायेमध्ये गुंतलेला हा संसार आहे, मायाजाळ आहे. आणि ज्ञानेश्वरांचं आहे की आत्मचरित जे चित्र आहे, आत्मचिंतन आहे आणि आत्म्याचा जो प्रकाश आहे ते ज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि हे गेलं नाही तर या मायेतून माणूस बाजूला जाणार नाही. आणि म्हणून भक्तीमध्ये काय पाहिजे की बुद्धी, बोध आणि विवेक हे तीन असेल तर भक्ती तुमची टिकेल. असं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक रचनेमध्ये आहे. आणि असंच तत्वज्ञान थोडंसं मधाचं बोट लावून नाथ महाराजांनी समाजापुढे ठेवलेलं आहे. पण नाथांच्या काळामध्ये जी चित्र होती, म्हणजे आता वासुदेव यायचा, पिंगळा यायचा, आता हा जोशी पहाटे येतो कुडमुड वाजवत, आता आपल्याकडे खूप कमी दिसतो तो, जवळजवळ नष्ट झाले. आता पुढच्या पिढीला पाहायला मिळेल की नाही सांगता येत नाही. आला तर क्वचितच दिवाळीत येतो कुडमुड वाजवत, आणि तोही तितका अभ्यासक नसतो. तर पिंगळा पक्षी हे दोन पक्षी 2 वाजताच्या रात्रीच्या प्रहरमध्ये, जी रात्र उलटल्यानंतर एक 3 वाजायच्या दरम्यान पहाट होते, त्या काळामध्ये हे 2 पक्षी छतावर, तारेवर, कौलावर बसलेले असतात. इतर थव्यानी पक्षी जसे बसतात तसे हे नसतात. हे 2 पक्षी बसतात आणि हे 2 एकमेकाशी संवाद साधतात.
त्यांची भाषा पिंगळा जोशांना कळत असते. हा पिंगळा जोशी जेव्हा पहाटे गावात प्रवेश करतो आपल्या, त्याला त्या पिंगळ्याची पक्ष्याची भाषा कळते. आज ह्या गावात काय घडणार आहे, पाटलाच्या आळीला आग लागणार आहे, कुठे एखाद्या पाटलाची सुनबाई जळून मरणार आहे, आमक्या गल्लीला आळीला वरच्या आळीला चोरी होणार आहे, तिथं काहीतरी घडणार आहे, हे असं त्या पक्ष्यांच्या याच्यातून त्याला ते भविष्यवाणी होत असते, कळत असतं आणि हा त्यांची भाषा जाणत असतो. म्हणजे त्या काळामध्ये हे चित्र नाथ महाराजांनी उभं केलेलं आहे. पण हा पिंगळा कोण आहे, तर तो आता ते सांगत नाहीये गावाचं. इथं नाथ महाराज सांगतात 3.5 हाताचा गाव, हा गाव म्हणजे ते म्हणतात की या गावाला जाग करायचंय, सगळा गाव मला जागवायचं नाहीये. एक 3.5 हाताचा हा देहरूपी गाव जागृत झाला तरच त्याचं कल्याण होईल. आणि म्हणून त्या उद्दिष्टाने ते म्हणतात की रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, आता उठा की जी माये बाप कशी लागली झोप. हे एक त्यांचं नाथांचं भारुड आहे जे लोकांना जाग करत. आणि पिंगळा जोशी आहे तो आहे मी आलो रायाचा जोशी घोरा, ऐका दादानू ऐका दादानू घोरा, ऐका दादानू ऐका दादानू घोरा, ऐका दादानू. आणि मी आलो, हो मी आलो, आणि मी आलो रायाचा जोशी घोरा, ऐका दादानू. येथून पुढे बरे होईल बर का, तुमचं भविष्य सांगतोय. अहो सगळ्या गावाच नाही, हा 3.5 हाताचा देह येड्या घेऊन मिरवतोय, पण तुझं लय भलं होणार आहे. पण कधी, अहो येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे 2 वाढेल, फेरा 84चा चुकेल, धन मोकाशी की होणार. आणि मी आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादानो. तेव्हा भक्ती सुखाने 2 वाढेल, पैसा तुमचा बँकेत राहणार आहे, एफडी केलेली तिथंच पडणार आहे, दागिने लॉकर मध्ये टाकलेले तिथंच आहेत, घरातला एक सुतळीचा तोडा सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. तिथं गेल्यानंतर तुमची ताटी मोडून बाजूला फेकतील, अंगावर लंगोटी सुद्धा तुमची ठेवणार नाही, आणि सरणावर तुम्हाला रचल्यावर तुमच्या बरोबर काही येणार नाही. तरी सुद्धा जे तुमच्या बरोबर येणार आहे त्याचं तुम्हाला ज्ञान नाहीये, आणि मग तुमच्या बरोबर येणार आहे ती फक्त भक्ती येणार आहे, नामस्मरण येणार आहे, तुम्ही केलेलं चांगलं कर्म येणार आहे, आणि त्या कर्माला तुमची पाठीमागची पिढी जी आहे ती त्याचा उपभोग घेणार आहे, आणि तुमच्या सहवासात राहिलेली चांगले गुणामुळं तुमच्या आठवणी काढणार आहेत, हे राहणार आहे. आणि म्हणून भक्ती सुखाची 2 वाढवा. तुमची पोटाचा डेहरा बार मध्ये जाऊन वाढवू नका. म्हणजे आज हे सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून या भारुडाचा त्या काळातला जो काही समन्वय, त्या काळातल्या लोकांची राहणीमान, त्या काळातल्या लोकांचे विचार, त्या काळातल्या लोकांचं खानपान, आणि आजच्या लोकांमधले जे बदललेले परिवर्तन आहे त्याला अनुकूल असणारी संतांची वाणी, संतांची भाषा मला फार उपयोगी पडते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज व्यसनमुक्तीसाठी, वासनाधीन झालेल्या वृत्तीसाठी, HIV अवेअरनेससाठी, आज कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा या भारुडाचा ऑनलाईन मधून सुद्धा मला वापर करता आला, आणि लोकांना त्याच्यातून मला प्रबोधन करता आलं, तर हे माझं भाग्य आहे. आणि ही दिलेली भगवंतानी दिलेली देणगी आहे. वास्तविक मी शिकायला कुठे गेले नाही. म्हणजे स्वर ज्ञान मला, तुमच्या कलेतले बाकीचे काही प्रकार मला नाही माहिती. म्हणजे एखाद्या गाण्याला कुठला राग आहे हे मला नाही सांगता येत. फक्त मला ताल, तर तालाचं पण मला माहिती सांगता येत नाही. आता कुठल्या तालात वाजवायचंय हे मी त्या वादकाला सांगू शकत नाही. मी माझी आपली अशी माझ्याच मांडीवर ताल देते आणि ते वाजवतात. म्हणजे ज्याचं ज्ञान मला पाहिजे ते मला पूर्ण मिळालेलं नाही. आणि ते नसताना सुद्धा मला आज संगीत नाटक अकादमीच्या
पुरस्कारापर्यंत ज्या भारुडांनी नेलं. पण हे तुमच्यासाठी गौरवास्पद आहे, वारकऱ्यांसाठी गौरवास्पद आहे, माझ्या संत साहित्यासाठी गौरवास्पद आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मला मलेशियामध्ये हे भारूड सादर करण्याची संधी मिळाली आणि दुबईमध्ये पण मला हे भारूड सादर करण्याची संधी मिळाली. तर 2012मध्ये मी मलेशियाला गेले आणि 2015मध्ये मी दुबईला भारूड सादर केलं. तर हे माझ्या आत्मा मालिक जे व्यासपीठ आहे शिर्डीपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती, तर जंगली महाराजांचा आश्रम, तर त्यांच्याबरोबर महाराजांच्या सान्निध्यामध्ये मला मलेशिया आणि दुबई या सेवा करता आल्या. आणि तिथं पण त्यांच्याजवळ राहून मला योग अभ्यास करता आला, ध्यान साधना करता आली. माझ्या बऱ्याच काही जीवनातल्या शारीरिक मानसिक उलटापालट झाल्या, तर त्या साधनेमुळं मला एक पुन्हा स्टँड होता आलं. आणि या गायनाने, भक्तिरंगाने, या भक्तिसंगीताने, भारुडाने मला एक जगण्याची चांगली उर्मी दिली. आणि म्हणून आज 75व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर सुद्धा मला अजूनही थकल्यासारखं वाटत नाही, बसावं वाटत नाही. हा प्रवास असाच चालू असावा आणि भगवंतानी त्याच्यासाठी मला प्रेरणा द्यावी, त्यासाठी शक्ती द्यावी, ताकद द्यावी. आणि माझे म्हणजे हितचिंतक खूप आहेत. माझं म्हणजे दुश्मन कोणी नाही आहे, कारण कोणाचं कॉम्पिटिशन नाही. माझा एक वेगळा मार्ग आहे. मी कुठल्या मठा मंदिरात गुंतलेली नाही, मी मठाधिपती नाही. आणि मी धार्मिकचा जो आडंबर असतो, म्हणजे जे अंधश्रद्धा आहे किंवा अवडंबर करून जे त्याचं मी कधी भांडवल केलं नाही. उलट त्याच्यातून बाजूला लोकांना कसं मला काढता येईल. तर हे भूत केत बाहेर वाचा किंवा उतारे पातारे आणि इथं ते आहे भीती वाटती, हे सगळं जे आहे ते लोकांची मानसिकता जी आता समाजामध्ये होते जास्तीत जास्त, त्याच्यावर जास्तीत जास्त मी आघात केलेले आहे. भारुडाची मुळात उद्देश पण तोच होता की लोकांना अंधश्रद्धेपासून नेण्याचा. हां, तर ते मला करता आलं स्पष्टपणे आणि आजही मला त्याचा उपयोग होतो. तेव्हा एक जीवनातल्या बऱ्याच सामाजिक संस्थावरती सुद्धा मला काम करताना माझ्याकडं पाहिल्यानंतर मला काही क्षेत्रामध्ये एक कलाकार या दृष्टीने पाहून मला बऱ्याच काही मदती पण मिळालेल्या आहेत. शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा माझ्याबद्दलचा एक पाहण्याचा दृष्टिकोन, भावना, आणि अगदी म्हणजे मुख्यमंत्री असो महाराष्ट्राचे, परवा मला नाशिकला बोलवलं होतं. आपले पालकमंत्री आहेत ना मालेगाव भागाचे दादा भुसेजी, एवढे मोठे मंत्री, पण डाक बंगल्यातला छोटासा बुरगुंड्याची एक झलक त्यांनी पाहिली आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी त्यांनी नाशिकला, मला एवढा पाऊस असताना सुद्धा, आणि तिथं जेव्हा आम्ही सादरीकरण करत होतो तर मी त्या बुरगुंड्याच्या पोशाखमध्ये एका वेगळ्या स्टेजवर आम्ही होतो आणि इतकी पब्लिक होती त्या ठिकाणी, मला वाटते की एक 2-3 लाख लोक ज्याच्याहून जास्त असतील. आणि त्याच्यातून निघालेले होते मुख्यमंत्री आणि भुसेदादा, उपमुख्यमंत्री फडणवीसजी. तर हे सगळे जाताना माझ्याकडे त्यांचं इतक्या लांबच्या स्टेजवर लक्ष गेलं आणि त्यांनी मला हात केला स्पेशली. म्हणजे हे जे गुडविल आहे, आज अध्यात्माच्या या साहित्याला घेऊन मी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून राजकीय लोकांच्या मध्ये सुद्धा मला त्याचं एक स्थान चांगलं मिळवता आलं. त्याच्यासाठी स्पेशालिटी मला कुठली पदवी आणि कुठलं एखादं व्यासपीठ असावं असं मला कधी वाटत नाही. आणि कुणासाठी पण हे नसावं, काही गरज नाही. आपण आपली जी एक कला आहे आणि त्याला असणारी आध्यात्मिक जोड आहे आणि त्याच्यातून समाजाबद्दलची एक तळमळ आहे आणि मला निर्भीडपणे ते सादर करण्याचं माझ्यातलं जे काही एक भगवंताने दिलेली शक्ती, कला, नृत्य, आविष्कार आणि बोलणारी जी बुद्धी भगवंताने दिलेली आहे, त्याचा एक चांगला उपयोग मला करता आला.
असा इतर कलाकारांनी पण करावा हं, हं. आणि अर्थबोध ते सादरीकरण असावं ही एक तळमळ आहे. आणि म्हणून मी दरवर्षी हे भारूड प्रशिक्षणाचं शिबिर पण घेते, हं, हं. ज्याच्यामधून कलाकार, आज बरेच माझे कलाकार स्टुडंट तयार झालेले आहेत. नक्की. अगदी भुसावळ, जळगाव, अमरावती, नागपूर आणि सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोककला अकॅडमी मुंबई विद्यापीठाची 15 वर्ष मी गेस्ट लेक्चर म्हणून भारुडाच्या प्रशिक्षणासाठी जात होते. तर हे सगळा जो काही प्रवास आहे तो लोकांना माझ्याकडून जितकं काही देता येईल तेवढं देण्यासाठी भगवंताने मला दिलेलं उर्वरित आयुष्य अजून चांगलं द्यावं एवढीच प्रार्थना करते आणि मी या ठिकाणी थांबते. नक्कीच असं म्हणतात की संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम. चंदाताई तिवारी यांच्या जो कलाप्रवास एकंदरीत आपण त्यांच्याकडून ऐकला तो खरंच थक्क करणार आहे. म्हणजे 5 सदस्यांचं एक भजनी मंडळ, तिथून ते भारूड सम्राज्ञी आणि संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशभर भारूड सम्राज्ञी म्हणून मिळवलेला लौकिक हा जो प्रवास आहे यामध्ये अनेक चढउतार आले, परंतु त्या सर्व गोष्टींवर अध्यात्माची जी मनामध्ये ताकद असते त्याच्या जोरावर त्या सर्व अडचणींवर आणि चढउतारावर मात करत आज त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. आणि त्यांनी स्वतःपुरतं ते यश न ठेवता ते समाजाला कसं उपयोग पडेल यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात. आणि त्यामुळंच पुढे त्यांनी जे काही विद्यार्थी आहेत किंवा या लोककलांमध्ये किंवा भारूड परंपरेमध्ये जे काम करू इच्छितात ते तयार केलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा या भारुडाच्या कलेमध्ये किंवा लोकरंजनातून प्रबोधनाच्या या भारूड कलेमध्ये त्यांनी मुलीला सुद्धा खूप चांगलं तयार केलेलं आहे आणि ती सुद्धा आज आपल्या कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करत आहे आणि आकाशवाणीची ए ग्रेड कलाकार म्हणून सुद्धा तिला मान्यता मिळालेली आहे. असा हा थक्क करणारा चंदाताई तिवारी यांचा प्रवास जेव्हा आपण पाहतो, एक अमराठी असून सुद्धा मराठी भारुडावर किंवा मराठी संत साहित्यावर केलेले त्यांनी प्रावीण्य मिळवून जो प्रवास केलेला आहे तो खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.